नेवासा तालुक्यातील वडाळा येथील FJFM मिशन सरकारी यंत्रणा व खाजगी हॉस्पिटलमध्ये सावळा गोंधळ उघड्यावर. ऑपरेशन झालेल्या पेशंटचे उघड्यावर. या ठिकाणी महिलांचे कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन झालेल्या महिलांना अक्षरशः उघड्यावर झोपावं लागत आहे. या हॉस्पिटलमध्ये कुठलीही सुविधा उपलब्ध नसून या महिलांना पाण्या पावसाच्या दिवसामध्ये ऑपरेशन झालेल्या महिलांना बेड अवेलेबल नाहीत. एवढेच नाही तर पिण्याच्या पाण्याची गैरसोय आहे. लाईट नाही व तिथे संपूर्ण घाणीचे साम्राज्य झाले असून पेशंटला फार त्रास सहन करावा लागत आहे. पेशंटला अक्षरशः जमिनीवर झोपावे लागले. या महिलांची हेळसांड कधी थांबणार आहे? संबंधित या अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विखे पाटील यांनी तात्काळ आदेश देऊन या पेशंटच्या जीवनाशी खेळणाऱ्या सरकारी डॉक्टरचे तात्काळ निलंबन झाले पाहिजे. या गोष्टीचा नेवासा तालुक्यातील व नगर जिल्ह्यातून निषेध करण्यात येत आहे. या महाराष्ट्रामध्ये शासकीय रुग्णालयामध्ये महिला असुरक्षित आहेत का यास प्रश्न निर्माण होत आहे. हा सर्व आढावा घेतला आहे. लक्ष न्यूज शोध सत्याचा या चॅनेलचे रिपोर्टर हुसफेब वरपे अहमदनगर यांनी. जय श्रीराम. आपण वडाळा येथील FJFM या हॉस्पिटलमध्ये आलेलो आहे. रात्रीचे 1 वाजलेले आहेत. या हॉस्पिटलमध्ये येण्याचं कारण म्हणजे या ठिकाणी 140 महिलांचे कुटुंब नियोजन असतील किंवा अन्य काही ऑपरेशन आहेत जे सरकारच्या स्कीममध्ये केले गेले ते येथील एका मिशनरी हॉस्पिटलला करण्यात आले आणि हे सर्व मोफत असून देखील या ठिकाणी प्रत्येक महिलांकडून 2,500 रुपये घेतले आले. हे 2,500 रुपये याला डोनेशन म्हणून घेण्यात आले. असा यांना कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही. हे ऑपरेशन मोफत आहे. आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी आपण बघितलं की 140 महिलांचे ऑपरेशन झाल्यानंतर या काही ठिकाणी महिलांसाठी कुठेही बेड उपलब्ध नाही, इथे लाईट उपलब्ध नाही, पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही, शौचालय उपलब्ध नाही, हॉस्पिटलमध्ये पाणी साचलेलं आहे, पूर्णपणे अंगावर घेण्यासाठी बेडशीट नाही, जमिनीवर झोपलेले आहे. ज्या रूममध्ये गेल्यानंतर अतिशय असा घाणेरडा वास येतोय. या हॉस्पिटलमध्ये 140 महिलांचे ऑपरेशन करून इथे लक्ष देण्यासाठी एकही डॉक्टर नाहीये. सर्व डॉक्टर घरी जाऊन ड्रिंक करून झोपलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये जर ह्या महिलांच्या जीवाचं काही बरं वाईट झाले, इथे लहान लेकरं आहेत, पूर्ण अंधार आहे, साप किंवा कोणत्याही प्रकारचे जनावर या ठिकाणी जर गेले तर याचा जो होणारा त्रास आहे किंवा याच्यात जर कुणी दगावलं गेलं 140 महिलांमध्ये तर याला जबाबदार कोण असणार आहे? तर संबंधित अधिकारी हे निलंबित झाले पाहिजे. यासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत. तर या आत्ताची जी हॉस्पिटलची परिस्थिती आहे याचा एक मी व्हिडिओ करून दाखवलेला आहे आणि यानंतर आपण बाकीच्या महिलांना विचारणार आहोत की इथली काय परिस्थिती आहे. घेऊ त्यांची बाई. आजी, इथं तुम्ही कधीपासून आलात आणि काय परिस्थिती आहे? पाण्याची काय सोय, लाईटची काय परिस्थिती आहे? एक बाटली भरून आणायला तिकडे जावं लागतं. आता या आजीच्या मांडीवर तुम्ही बघा किती छोटं बाळ आहे. बघा, या बाळांना इथे कुठल्याही प्रकारची लाईट नाही. आतली परिस्थिती जर बघितली आपण, अतिशय भयानक आहे. आतमध्ये हॉस्पिटलमध्ये तुम्हाला परिस्थिती दाखवली याच्या आधी देखील, परंतु विचार करून सुद्धा डोक्यात मुंग्या येतात. या परिस्थितीमध्ये ज्या डॉक्टरांनी ऑपरेशन केलेत त्या महिला आजही त्यांची भूल देखील उतरलेली नाही. आता त्या परिस्थितीत त्या महिलांना इथंच सोडून डॉक्टर घरी निघून गेलेत, मोबाईल बंद करून झोपलेले आहेत. जर यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर याला जबाबदार कोण? शासनाकडून एका पेशंटचे 15-20 हजार रुपये हे घेऊन देखील यांच्याकडून या अशा बोगस पावत्या 2,500 हजार रुपये घेतलेत. तर याला म्हणजे विचार करून किळस येते या डॉक्टर लोकांच्या विचारांची. तर याचा निषेधही करतो आणि जर त्या डॉक्टर निलंबित होण्यासाठी त्याचेही प्रयत्न केले जाईल, त्याच्यासाठी आंदोलन केले जाईल व यांच्यावर मी आज डॉक्टरांवर गुन्हा नोंदवत आहे. जय श्रीराम. नमस्कार, मी ऋषिकेश शेटे. आता आपण बघतोय वडाळ्यातील FJFM हॉस्पिटल मिशनरींचं हॉस्पिटल आहे. या ठिकाणी साधारणपणे 140 महिलांचे ऑपरेशन करण्यात आले. या 140 महिला कोणत्या अवस्थेत टाकल्या त्याची तर मी आता तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे. तर या महिलांना इथे लाईटची व्यवस्था नव्हती, पाण्याची व्यवस्था नव्हती, त्यांना पिण्यासाठी पाणी स्लॅबवरचं पावसाचं गळालेलं पाणी पिण्याची वेळ आलेली आहे. या ठिकाणी एकाही महिलेला अंगावर घेण्यासाठी बेडशीट नाहीये.
खाली झोपण्यासाठी कॉट नाहीये आणि 140 महिलांचे ऑपरेशन करून इथे एकही डॉक्टर उपस्थित नाहीये. हे डॉक्टर घरी जाऊन दारू पिऊन झोपलेले आहेत. अशी परिस्थिती या हॉस्पिटलची आहे. तर याच्यावरचे संबंधित सर्व जे काही डॉक्टर किंवा जे काही अधिकारी, वैद्यकीय अधिकारी असतील, या सर्वांचं निलंबन झालं पाहिजे. ही मागणी प्रथमतः मी केलेली आहे. आपण बघितलंय त्या बायकांसोबत जे कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन केलेले आहे, त्यांच्यासोबत लहान लहान 1-1 वर्षाचे लेकरं आहेत. त्या लेकरांसहित त्या बायका आत्ताही अंधारामध्ये आहे. आता रात्रीचे 12 वाजलेले आहेत. मला ही घटना कळलेली 10:30 वाजता. तेव्हापासून मी या ठिकाणी आलेलो आहे. या सर्वांना सांगतोय की तुम्ही या ठिकाणी या बायकांना लाईटची व्यवस्था करा, पाण्याची व्यवस्था करा. तरी याच्यावर कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाहीये. काही बायका सिरियस आहे, काहींची आत्ताच भूल संपतीये. म्हणजे ह्या परिस्थितीमध्ये, ज्या परिस्थितीमध्ये त्यांना दक्षता घेण्याची गरज आहे, ज्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहण्याची गरज आहे, त्या वेळेला या ठिकाणी कुणीही उपस्थित नाही. अशी परिस्थिती असेल आणि 140 महिलांच्या जीवाशी खेळणार असेल तर याचा नक्कीच गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि त्याच्यावर संबंधित जिल्हाधिकारी असतील किंवा संबंधित जे कोणी अधिकारी असतील यांनी याच्यावर कारवाई लवकरात लवकर करण्यात यावी, अशी मी आपल्या न्यूजच्या माध्यमातून विनंती करतो. जय श्रीराम. मावशी, तुम्ही इथं आल्यापासून तुम्हाला हॉस्पिटलमधून काय सहकार्य मिळालं किंवा आता आपण बघतो हे पेशंट आहे, यांची परिस्थिती बघा. ऑपरेशन करून आणखी भूल उतरायची आहे. यांची आणखी या ताईची भूल उतरायची. ताईला परिस्थिती बघा, खाली काही तुम्ही अंतरायला टाकलेलं नाही. तरी काय परिस्थिती आहे या हॉस्पिटलची? तशा कुठल्याच सुविधा नाही. प्यायला पाणी होतं तुम्हाला इथं? प्यायला पाणी पण नाही, लाईट पण नाही, टॉयलेटला सुद्धा जायला पाणी नाही, पाणी नाही, आठवायला पण नाही, नदीला गेले प्यायला पाणी नाही, टॉयलेटला पाणी नाही आणि लाईट सुद्धा कपडे. लाईट कधीपासून नाहीये? 5 वाजल्यापासून लाईट नाही. बरं. आणि या पावसाच्या पाण्यात तुम्हाला झोपावं लागले? आणि तुमच्याकडून किती रुपये घेतले एका एकाकडून? 2.5-2.5 हजार. बरं, ठीक आहे, चला.